लोक में छाये उजियारा। बघा छान लोण्याचा गोळा तयार झालेला आहे। द्राक्षाच्या आकाराचे दिसणारे पनीरचे गोळे उद्या येणाऱ्या दादूच्या बर्थडे साठी याच्यामध्ये काढते 2-3 थेंब तेल वाटतंय राजा। पौष्टिक आहे, हाडं मजबूत करते। माझं मन खूप विदीर्ण झालेलं आहे। चम्मच घे। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7 वाजलेत आता आणि आज मला काहीही स्वयंपाक करायचं नाही, कारण आज वरुथुनी एकादशी आहे। आज आमच्या सगळ्यांचा एकादशीचा उपवास असतो, त्याच्यामुळे मी फक्त आता दादूच्या डब्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे आणि नंतर मग टेरेसवरती जाणार आहे। अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर साबुदाण्याची खिचडी बनवायला सुरुवात करते। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं खिचडी पण तयार झालेली आहे। सुगंध खूप छान येत आहे। दादू ये ले बेटा। हाँ जी धन्यवाद। धन्यवाद आपका भी। चम्मच खोल दे। घे चम्मच घे। हाय 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 गरम आहे रे। हा वेगळीकडे ठेव, हा गरम आहे ना। तुम्ही रखो, तुमको शक्ती। अच्छा, फळाचा वेगळीकडे ठेव। ठीक आहे आवजा पुत्र। आता मी सुद्धा टेरेसवरती जाऊन येते। राधे कृष्ण राधे 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 श्याम। आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। हरिसुंदर नंद मुकुंद हरिनारायण। चला आता व्यायाम नाही करत, बसून प्राणायाम करते, कारण आता पण व्यायाम होईल, योगा क्लासमध्ये पण व्यायाम होईल, म्हणून मी आता फक्त प्राणायाम करते। प्राणायाम झालेला आहे, आता घरी जाते। आज मंदिरात सुद्धा जायचं आहे। काल झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे माझं मन खूप विदीर्ण झालेलं आहे, खूप वाईट अक्षरशः मला। तसं तर अख्खा देश द्वेष आणि दुःखाच्या भावनाने पेटून उठलेला आहे। तर मोदी सरकारने लवकरात लवकर याचा बदला घ्यावा, हीच माझी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना आहे। आवरून घेते पटपट घरी जाऊन। फोंडेजी आवरत आहेत वाटतं। फोंडेजी आता देवपूजा करत आहेत। शुभ एकादशी। देते फोंडेजी देवाला स्वच्छ वस्त्र देते। हे घ्या अगोदर, हे घ्या आसन, हे घ्या। देवपूजा तर झालेली आहे। आता मी आणि फोंडेजी मंदिरामध्ये जाऊन येतो। याच्यामधलं एक टरबूज घेणार आहे देवासाठी। फोंडेजी लीजिए एक, याच्यात घाला। धन्यवाद। कलश पण घ्या, जल पण घ्या। चलिए दीजिए मेरे हाथ में। धन्यवाद। चला रे, पाणी आणायला पाहिजे होतं खाली झाडानं, थोडंसं घातलं असतं, कारण आवळ्याचं झाड खूप सुकलेलं आहे। आता हे सगळी पानं गळतील आणि नंतर दुसरी पालवी फुटेल याला, कदाचित असं वाटतंय आवळ्याच्या झाडाला। बसू, हे घे पिशवी लटकावा पुढे। पोचलेला आहोत मंदिरामध्ये। वासुदेवाय। राधाकृष्ण भगवानचं दर्शन घ्या, खूप सुंदर दिसत आहेत। राधे कृष्ण की जोडी अलौकिक, तीनों ही लोक में छाये उजियारा। टरबुजाचा नैवेद्य पण ठेवलेला आहे। राधे राधे
राधे श्याम 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 राधे. आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं अक्षरशः मंदिरामध्ये आल्यानंतर. आता थोडा वेळ बसतो आणि नंतर घरी निघतो. आणि हे मंदिर तर खूप सुंदर आहे. सगळ्या मंदिरावरती साधू संतांच्या, आपल्या देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, फोंडेजी उठलेले आहेत. चला येतो भगवंतांनो. बसू का? चलिए लेट्स गो. इथं खूप सुंदर श्री दत्ताचं मंदिर आहे. चला आता डायरेक्ट घरी. पोहोचलेलो आहोत घरी. ना कहाँ पर है बच्चा? नहाया कि नहीं अभी? वाह भाई वाह वाह, बहुत अच्छा काम चल रहा है. फोंडूजीने आता फराळाचं देते खायला. त्यांना आज उशीर झालेला आहे ऑफिसला जाण्यासाठी. फोंडूजी हे घ्या. मी आता थोडा वेळ नामजप करते आणि त्याच्यानंतर फलाहार खाते. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणा कुठे डिंकाचं पाणी? तेच आहे. अरे तू तेल वाटतंय राजा. नाही, डिंकाचा कलर लागला. असं झालंय. मनाने एक चमचा डिंक घातलेला आहे फुलपात्रामध्ये रात्री झोपते वेळेस पाण्यामध्ये. त्याचं पाणी मी आता पित आहे. असं वाटतं की तेलच आहे. पाण्याला तर चव असेल, याला काही चव नाहीये. ज्याला चव नाही तेच पौष्टिक. पौष्टिक आहे, हाड मजबूत होतात डिंकामुळे. आणि आमच्या दूधवाल्याने आज चक्क 2.5 लिटर दूध दिलेलं आहे. तर मी आज याच्यापासून रसगुल्ले बनवणार आहे आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि उद्या तसाही माझ्या दादूचा जन्मदिवस आहे तारखेनुसार आणि तिथीनुसार त्याचा जन्मदिवस येतो. मला वाटतं 3 मेला येतो. दादू जन्माला त्या दिवशी वैशाख महिना होता आणि षष्ठी तिथी होती. वैशाख महिना आणि षष्ठी तिथी 3 मेला येत आहे. म्हणजे उद्या तारखेनुसार जन्मदिवस आणि 3 तारखेला तिथीनुसार जन्मदिवस साजरा करणार आम्ही. दोन्ही दिवस. गॅसवरती मी आता दूध उकळायला ठेवलेलं आहे. स्टीलच्या भांड्यातल्या दुधापासून मी पनीर बनवणार आणि पनीरपासून रसगुल्ले बनवणार आहे. आणि या मातीच्या भांड्यातलं दूध पिण्यासाठी वापरणार आहोत. दोन्ही दूध उकळलेले आहेत. आता ह्या दुधामध्ये विनेगर घालून दूध फोडते. मी ह्या कपामध्ये 3-4 चमचे विनेगर आणि 3-4 चमचे पाणी घातलेलं. दूध फुटण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. फुटलं सुद्धा. मी बोलेपर्यंत दूध सुद्धा फुटलेलं आहे. बघा दूध वेगळीकडे झालेलं आहे आणि पाणी वेगळीकडे झालेलं आहे. आता पटकन गॅस बंद करायचा, नाहीतर चामट होतं पनीर. थोडंसं पनीर थंड झालं ना एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते. मी इथे एका सुती कपड्यामध्ये पनीर बांधून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ओझं ठेवलेलं आहे पाणी निथळून जाण्यासाठी. 1 ते 1.5 तासामध्ये छान आपलं घट्ट पनीर तयार होईल. माझ्या घरातली कामं लवकर झालेली आहेत कारण स्वयंपाक नव्हता, त्याच्यामुळे किचन जास्त अस्वच्छ झालं नाही. भांडी वगैरे स्वच्छ केलेले आहेत. आता 1 तासभर मी आराम करते, तोपर्यंत आपलं पनीर पण तयार होईल आणि उठल्यानंतर रसगुल्ले बनवते. 1 तासभर आराम केला. त्याच्यानंतर मावशी आल्या, मावशीबरोबर गप्पा मारल्या थोडा आणि आता रसगुल्ले बनवायला सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर ह्या मटक्यामधलं दूध पिते, बघू चवीला कसं लागतंय ते. वा वा वा, खूप अशी तूप आलेल्या वरती दुधाच्या. हे बघा, बघू आता खूप दिवसातून दूध पित आहे. खूप छान लागते चव. तर इथं पनीर रेडी झालेलं आहे. आता ह्याला आम्ही ह्याच्या स्मॅश करणार. असं एकदम भाकरीचे पीठ कसं मळतो तसं चांगलं मळायचं आहे आणि मळल्यानंतर एकदम कापसासारखं होतं. बघा किती घट्ट छान पनीर तयार झालेलं आहे. पनीर मधलं सगळं पाणी ठेवावं लागतं तरच मग रसगुल्ले छान होतात. नाहीतर पाणी जर राहिलं ना रसगुल्ले पण व्यवस्थित होत नाहीत. किती सुंदर पनीर बनलेलं आहे. पनीर मॅश करायच्या अगोदर रसगुल्ल्यासाठी पाक बनवते. त्याच्यासाठी 1 वाटी साखर घ्यायचं आहे, हे प्रमाण आहे त्याचं. 1 वाटी साखर, त्याच्यानंतर 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. 1 2 3. मी रसगुल्ले जास्त बनवत आहे त्याच्यामुळे मी 2 वाट्या साखर आणि 6 वाट्या पाणी घालणार आहे. तुम्ही जर पावभर पनीरचे रसगुल्ले बनवणार असाल तर 1 वाटी साखर आणि 3 वाट्या पाण्याचा पाक ठीक आहे. चला आता पनीर छान
मॅश करून घ्यायचं. फक्त एवढंच कष्ट आहे, मॅश करायचं. बाकी रसगुल्ले खाण्यामध्ये खूप आनंद आहे. बघा छान लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे पनीर. चला पाक पण थोड्या वेळामध्ये उकळेल. उकळल्यानंतरच मग हे रसगुल्ले सोडायचे आहेत. आता पटपट रसगुल्ले बनवते, छोटे छोटे गोळे, आणि ह्या ताटामध्ये ठेवते. बघा तुम्ही आकार पाहून घ्या. एवढ्या लहान आकारचे गोळे आहेत. उकळायला लागल्यानंतर खूप मोठे होतात. साखरेच्या पाकामध्ये 2-3 चमचे दूध घातलेलं आहे. साखरेचा पाक एकदम लाल लाल दिसत होता, मग मी थोडंसं दूध घातलं. चला आता पहिला रसगुल्ला मी पाकामध्ये सोडणार आहे. त्याच्या अगोदर एक टेस्ट करणार आहे. ही एकच रसगुल्ला मी पाकामध्ये सोडणार आहे. हा रसगुल्ला जर बॉटमला जाऊन बसला तर म्हणायचं आपलं पनीर व्यवस्थित मळलं गेलं नाही, अजून मॅश करावं लागणार आहे. आणि हा जर रसगुल्ला फ्लोट झाला तर म्हणायचं की आपलं पनीर व्यवस्थित मॅश झालेलं आहे. त्याच्यानंतर मी सगळे रसगुल्ले आतमध्ये सोडेन पाकामध्ये. तर आता पहिला रसगुल्ला तयार आहे पाकामध्ये जाण्यासाठी. जय श्री कृष्ण. ओ भाई, वरती फ्लोट झालेला आहे, याचा अर्थ पनीर व्यवस्थित मॅच झालेला आहे. जेवढे बनवले तेवढे रसगुल्ले पाकामध्ये सोडते. वा भाई वा, तुम्ही पाहू शकताय सगळे रसगुल्ले फ्लोट होत आहेत. याचा अर्थ असा की पनीर व्यवस्थित मॅच झालेलं आहे, व्यवस्थित मळलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे फ्लोट होत आहेत. तुम्ही आता पाहू शकता द्राक्षाच्या आकाराचे दिसणारे पनीरचे गोळे थोड्या वेळाने 5 मिनिटांमध्येच पेरूच्या आकाराचे होतील. आता मी पातेल्यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवते आणि गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवते. जवळजवळ 10 मिनिटं झालेले आहेत 5 मिनिटावरून. आता रसगुल्ले पाहूयात कसे बनलेत ते. वा भाई वा वा वा, रसगुल्ले खूप छान बनलेले आहेत, मस्तच. आता गॅस बंद करते मी. रसगुल्ले बनवण्यासाठी खूप कमी फॅट असलेले दूध लागतं, म्हणजे गाईचं दूध. आणि जर रसगुल्ले तुमचे बिघडले, फुटले, तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ 1 चमचावर घालायचं आणि पुन्हा मळायचे आणि पुन्हा रसगुल्ले बनवायचे, तर छान होतात. तर माझे तर रसगुल्ले तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर बनलेले आहेत, 1 नंबर. एकदम असं वाटतं ना ते काय असतं रे, पांढरा चेंडू असतो ना, पांढरा चेंडू, त्याच्यासारखे रसगुल्ले बनलेत. आता मी काय करते, अगोदर देवासाठी काढून ठेवते याच्यामध्ये. आता याच्यामध्ये रोज इसेन्स घालायचं. तुमच्याकडे जर रोज इसेन्स नसेल तर 1-2 इलायची बारीक कुटून घातले तरी चालते. माझ्याकडे रोज इसेन्स आहे, तर 2-3 थेंब घालते. आता याच्यामध्ये काढते 2-3 थेंब आणि नंतर पातेल्यामध्ये ओतते. चला 3-4च थेंब ओतायचं, जास्त नाही. 1, 2, 3 जास्तच झाले जरा. चला रोज इसेन्स घातलेला आहे. याच्यामुळे रसगुल्लेला स्मेल छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. आत्ताच वास येते एकदम गुलाबाच्या पाकळ्यासारखा. रसगुल्ल्याचा नैवेद्य दाखवते देवाला. प्राणाय स्वाहा, पाणाय स्वाहा, व्याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. मी आता रसगुल्ले या भांड्यामध्ये भरून ठेवते. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवते, कारण उद्या माझ्या दादूचा बर्थडे आहे तारखेप्रमाणे. वा वा वा, खूप सुंदर दिसत आहेत रसगुल्ले. तर मी आता तुमच्या समोर टेस्ट करून सांगते की कसा बनलेला आहे रसगुल्ला. वा भाई वा, मला पाक खूप आवडतं याचा. पाक पिते अगोदर. वा वा, खूप सुंदर, मस्तच. मना तू खाएगा? बाद में ठीक आहे, खूप सुंदर बनलेलं आहे. तर मैत्रिणी, व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.